डॉक्टर पाहिजे. आजकाल तर लोकांना टीव्ही आणि मोबाईल शिवाय जेवण जातच नाही. हे फार अत्यंत म्हणजे घातक आहे ते. म्हणजे तुम्ही ओबेस लोक जर बघितले तर ह्यातले मॅक्झिमम लोक असतात की जेवताना त्यांच्या हातात फोन आहे, त्याच्याशिवाय जेवणच जेवतच नाही, टीव्ही लावलेला आहे. म्हणजे इकेगाई नावाचं ते एक बुक आहे बघा, जॅपनीज लोकांच्या हॅपीनेसचं सिक्रेट त्याच्यामध्ये सांगितलं. बर खूप छान उदाहरण त्याच्यामध्ये दिले की एखादी व्यक्ती सकाळी ब्रेकफास्टला ब्रेड ऑमलेट खाते आणि ती टीव्ही बघत खाते. तर त्याचं ते ब्रेड ऑमलेट खाऊन झालं ना की त्याला विचारायचं की त्या ऑमलेटमध्ये अनियन होतं का, म्हणजे कांदा होता का, त्याला सांगता येत नाही. नाही. तर त्याच्यामुळं एकाग्र चित्तानं जेवण करणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे. त्याचे दोन बाजू मला सांगायचे आहेत. तुम्ही टीव्ही बघत खात असताना तुम्ही किती भरताय ह्याच्याकडे तुमचं भान राहत नाही. हम्म. दुसरं, प्रत्येक घास जो एकाग्र चित्तानं छान चावला गेला पाहिजे तो चावला जात नाही. म्हणजे अन्न कसं चावावं ह्याच्यासाठी आमचे सर म्हणायचे की तुम्ही पाणी हे खाल्लं पाहिजे आणि अन्न हे पिलं पाहिजे. बर म्हणजे अन्नामध्ये एवढी लाळ मिसळू द्या, इतकं ते चावा की तुम्ही पाणी पिताय असं वाटलं पाहिजे. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारिका शो या यूट्यूब चॅनलला आत्ताच भेट द्या.